नमस्कार मंडळी. नवरात्रीच्या या पावन पर्वात रोज आपण मातेला वेगवेगळ्या रूपात पाहतो. काल आपण ब्रह्मचारिणी देवीच्या तपस्विनी रूपाचे दर्शन घेतले आणि आज तिसऱ्या दिवशी आपल्याला भेटते सिंहवाहिनी, शौर्य आणि करुणेचे मूर्तरूप देवी चंद्रघंटा. त्यांचं दर्शन म्हणजे भीतीवर विजय, अंतर्गत शांती आणि पराक्रमाची अनुभूती. देवी चंद्रघंटा यांच्या कपाळावर अर्धचंद्रासारखी घंटा आहे, त्यामुळे त्यांना चंद्रघंटा म्हणतात. त्या 10 हातांनी सज्ज आहेत. त्रिशूल, गदा, तलवार, धनुष्य, कमंडलू अशा विविध शस्त्रांनी त्या आपल्या भक्तांचं रक्षण करतात. त्यांचं वाहन आहे सिंह, धैर्य, साहस आणि सामर्थ्याचे प्रतीक. त्यांचं स्वरूप एकीकडे तेजस्वी, भयंकर आणि राक्षसाचा संहार करणाऱ्या योद्ध्याचं आहे, तर दुसरीकडे भक्तांसाठी त्या करुणामयी आणि माते समान आहेत. पुराण कथानुसार जेव्हा राक्षस महिषासुराने देवांना त्रास दिला, तेव्हा देवीने सिंहावर आरूढ होऊन या रूपात प्रकट होऊन दुष्टांचा नाश केला. असं मानलं जातं की त्यांच्या घंटानादाने राक्षस आणि असुर भीतीने पळून गेले. त्यामुळे देवीचे हे रूप शौर्य आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं. भारतामध्ये देवी चंद्रघंटेची पूजा अनेक ठिकाणी केली जाते. वाराणसी, उत्तर प्रदेश येथे देवीचे एक प्राचीन मंदिर आहे. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील चंद्रघंटा मंदिर फार प्रसिद्ध आहे. उत्तराखंड, हिमाचल आणि मध्य भारतातही त्यांच्या अनेक मूर्ती आणि स्थानिक मंदिरे आहेत. नवरात्रीच्या काळात या ठिकाणी विशेष उत्सव भरतात. तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा करताना देवीला सोन्याचा किंवा पितळेचा घंटा अर्पण करणं शुभ मानलं जातं. फळांमध्ये सफरचंद अर्पण करणं विशेष मंगलकारी मानलं जातं. फुलांमध्ये कमळाचं फूल किंवा पिवळ्या रंगाची फुलं चढवली जातात. आरतीच्या वेळी घंटानाद केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात शांती व सुख येते. देवी चंद्रघंटेची उपासना केल्याने भीती नाहीशी होते, नकारात्मक शक्ती दूर होतात, आत्मविश्वास व धैर्य वाढतं. विद्यार्थ्यांना एकाग्रता तर साधकांना ध्यानधारणेत प्रगती मिळते. हा दिवस म्हणजे आत्मशक्तीने आणि देवीच्या कृपेने सर्व संकटांवर विजय मिळवण्याचे प्रतीक. तर मंडळी, नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजली जाणारी देवी चंद्रघंटा आपल्या जीवनाला स्थैर्य, आत्मविश्वास आणि शांततेचं वरदान देते. उद्या आपण जाणून घेऊया चौथ्या दिवशीची देवी कुष्मांडा, जिने या सृष्टीचं निर्माण केलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वरूपासह. जय माता दी.